ऐका ना, असून नसल्यासारखा हा संडे ना कधी येतो आणि कधी जातो काही समजत नाही. तर आज ना मी तुम्हाला माझ्या लेकीनं माझ्यासाठी वाढदिवसाला दिलेलं एकदम स्पेशल गिफ्ट तुम्हाला दाखवणार आहे. काय होतं, मुलं कधी एवढी मोठी झालीत की आई वडिलांना आता त्यांच्या पॉकेट मनीतून गिफ्ट द्यायला लागलीत ना, समजलंच नाहीत माझी मुलं एवढी मोठी झाली. कारण की काय सांगते माहीत आहे, मी ना 15 डिसेंबरला माझा वाढदिवस असतो आणि मी वाढदिवस सेलिब्रेशन करणार नव्हते, कारण की तसं पण मम्मीला 1 वर्ष झालेलं नाही. आणि आत्तापर्यंत जेवढे वाढदिवस केलेले आहेत ना माझ्या पहिल्या वयापासून ते आत्तापर्यंत म्हणजे 2024 पर्यंत जेवढे वाढदिवस केले ते माझ्या मम्मीने केले होते. तर आता ना ते मूड राहिलेला नाही की बाबा वाढदिवस सेलिब्रेशन वगैरे करावं, म्हणून ह्या वर्षी मी काय प्लॅनिंग वगैरे असं काही केलंच नाही. आणि संडेला म्हटलं होतं की चला मुलांना तरी कुठेतरी घेऊन वगैरे जायचं म्हणून, पण हा संडे आहे ना एवढा बेकार, कधी येतो आणि कधी जातो हे काही समजत नाही. तर मग तेव्हा पण राहून गेलं. मग म्हटलं आज तुम्हाला दाखवूया की भक्तीनं मला काय गिफ्ट दिलेलं आहे ते. तर स्वतःच्या पैशाने ना भक्तीनं हे जे गिफ्ट आहे ना, तर मला भक्तीनं मला न सांगताच सरप्राईज स्वरूपामध्ये हे मला गिफ्ट दिले. तर हे असं थोडंसं उजेड पडतोय ना, तर इथे असे माझे 4 फोटो आहेत, त्याच्यामध्ये आपला पण घातला आहे. तर इथे स्वतःचा घातला आणि इथे ना थोडंसं लिहिले की बाबा यू आर द मोस्ट स्पेशल पर्सन इज माय लाईफ, आय लव्ह यू, बाकी असं काहीतरी लिहिलंय. तर ना हे भक्तीनं मला, मी भक्तीकडून तरी अपेक्षा अजिबात करत नाही, कारण की भक्तीला 5-10 रुपये काहीही द्या, पटकन अगोदर दुकानात जाऊन ना त्याचं काहीतरी खायला आणून संपवून टाकते. पण बिचारीनं ना तर ही फ्रेम आहे ती 200 रुपयाची आहे का, ही 200 रुपये तिनं कधीपासून साठवली असतील ना, विचार करा. माझ्यासारखं असं म्हणायला लागतं की मी माझ्या लेकीला एकतर ना मुलांना मी पैसे देत नाही, जे काही आहे ते पास वगैरे किंवा गौरांचं चार्जिंगची गाडी आहे त्याच्यामुळे पेट्रोलचा पण प्रश्न येत नाही, पण मी शक्यतो मुलांना पैसे देत नाही. त्याच्यातून सुद्धा जर कधी दिले तर म्हणजे इथल्या इथं खायला वगैरे असं घेऊन यायला देते. तर त्या पैशातून तिनं साठवून 200 रुपयाची फ्रेम मम्मीला स्पेशल गिफ्ट म्हणून दिलेला आहे. तर खरंच भारी वाटत होतं. मग म्हटलं हा मोमेंट जो आहे ना तो तुमच्याशी शेअर करायला पाहिजे. स्पेशल आहे म्हटल्यावरती, आणि तुम्ही पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहात सर्वजण. एवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये एकतर तुम्ही सपोर्ट करताच, त्याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या कमेंट्स होत्या की वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून, त्याच्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार, धन्यवाद. असंच प्रेम आशीर्वाद वगैरे सोबत राहू देत बस, आणि काही नको. तर आता ना थोडंसं मी शॉर्ट व्हिडिओ, खूप दिवस झाले मी एकतर साडी वगैरे अशी घालून ना व्हिडिओ वगैरे बनवले नाहीत. मग म्हटलं चला आज थोडंसं साडी घालून ना व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला पण सांगूया की मला आज भक्तीनं काय स्पेशल गिफ्ट दिलेलं होतं ते. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा हा फोटो पाहून? तर ही ना माझी गणपतीमध्ये मी ग्रीन कलरची साडी घातली होती, कॉटनची होती. ही पण आत्ता घातलेली पण कॉटनचीच आहे. तर ही गणपतीमध्ये आत्ता गेल्या गणपतीमध्ये घातली होती. ही गेल्या वर्षी ना साडी मी, आमची यात्रा होती, 22 वर्षानंतर यात्रा झाली होती, त्यावेळेला मी गावी असताना घातली होती आणि सहजच आम्ही दारात बसून फोटो काढले होते आणि तो एकदम खास फोटो आला. तर हे सेकंड हे आत्ता दिवाळीला मी जेव्हा गेले होते तेव्हा मम्मी नव्हती, पण रामतीर्थला आम्ही गेलो होतो तेव्हाचा आहे. आणि हा जे माझे नखरे घरात काही नाही काहीतरी चालू असतात ना, तर तेव्हा हा काढलेला आहे. असे 4 फोटो ना अशी करून फ्रेम मस्तपैकी भक्तीनं दिले. तर खरंच खूप छान आहे, खूप छान आहे. मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ते, आणि आय होप चांगलीच वाटली असेल, कारण की माझ्या लेकीनं दिली आहे म्हटल्यावरती खरंच